नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा आज आपण हेल्दी नाश्ता बघणार आहोत। हा नाश्ता करायला अगदी सोपा आहे आणि खायला तितकाच टेस्टी आहे। झटपट होणारा हा नाश्ता लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो किंवा आपण ह्याला सकाळी नाश्ता म्हणूनही खाऊ शकतो। चला मग झटपट होणारा हा नाश्ता कसा करायचा हे बघूया। एका भांड्यामध्ये इथे मी जाड रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि आपल्याला लागणार आहे 1 वाटी ताक। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही दहीचा वापर केलात ना तरीही चालेल। अर्धी वाटी आपल्याला आंबट दही वापरायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, सर्व आपण इथे मिक्स करून घेणार आहे। ढोकळा तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल, अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही एकदा करून बघा, खूप टेस्टी आणि चविष्ट लागतो। तर तुम्ही बघू शकता याची थिकनेस पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीची आपल्याला इथं थिकनेस ठेवायची आहे। 5 मिनिटं याला आपण झाकून ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बघा, थोडंसं आपलं हे बॅटर जे आहे ना ते घट्ट झालेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि बॅटर आपलं हे थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, ह्याची थिकनेस तुम्ही बघू शकता बघा। आपल्याला ह्याचं बॅटर जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे। तर याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला, 2 मिनटं याला फेटायचं आहे। त्याने आपला नाश्ता जरा मस्त एकदम फ्लफी बनतो। हे तुम्ही बघू शकताय बघा, जी थिकनेस पाहू शकताय बघा, अशाच पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर लागणार आहे। नाश्त्याचं बॅटर जर रेडी झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला इथे आलं लसूण घातलेली आहे मी, आलं लसूणची पेस्ट घाला किंवा किसून घाला आणि इथे मिरची घातलेली आहे मी। आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट मी करून घातलीत ना तरीही चालेल आणि चिमूटभर आपल्याला अगदी हळद टाकायची आहे। हळदीचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही आहे। हळदी जर जास्त झाली ना तर आपला जो नाश्ता आहे ना तो लालसर रंगाचा दिसून येतो। आणि इथे मी 1 चमचा इनो घातलेले आहे, हे रेग्युलर इनो घातलेलं आहे मी आणि आपल्याला बघा फेटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकताय बघा, बॅटर मस्त एकदम असं फ्लफी झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, जी थिकनेस पाहू शकताय बघा, मस्त एकदम फ्लफी झालेली आहे, हलका झालेला आहे एकदम हे। आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आपण या नाश्त्याला वाफवून घेणार आहोत, तर त्यासाठी जिथे मी बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण आणि वाफवून घेणार आपण। हा नाश्ता आपण ताटामध्ये वाफवून घेणार आहोत, तर त्यासाठी इथे मी थोडं तेलाने ग्रीस करून घेणार आहे आणि हे बॅटर आपलं ह्याच्यामध्ये घालायचं आहे। फटाफट इथे असं बॅटर घालायचं आहे, थोडंसं असं टॅप करायचं आहे बघा, थोडंसं हलवून घेतलं ना की हे बॅटर मस्त असं सगळीकडे पातळ असं एकसारखंच होतं। तुम्ही बघू शकताय बघा, आता छान अशी वाफ आलेली आहे आपली आणि पाणीही ते गरम झालेलं आहे। सावकाश आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं याला आपण वाफवून घेणार आहोत, पटकन हा नाश्ता तयार होतो। तुम्ही बघू शकताय बघा, तुम्ही ते बघा, मी ते 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्त आता बॅटर आपलं हे सुकलं आहे बघा। आता आतपर्यंत आपलं शिजलं आहे की नाही तुम्ही बघू शकताय बघा, छान असं शिजला गेलेलं आहे। आतपर्यंत मस्तपैकी एकदम वाफून झालेलं आहे आणि ह्याला आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। आता आपला हा नाश्ताही थंड झालेला आहे आणि ह्याच्या आपण पीसेस करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने पीसेस हवे असतील ना तशा पद्धतीने मी करून घ्या। इथे मी चौकोनीच कापून घेत आहे। हा रव्याचा असल्यामुळे खायला तर हेल्दी आहेच आणि लहान मुलं पण ह्याला अगदी आवडीने खातात। लहान मुलांच्या टिफिनसाठी हे द्यायला उत्तम पर्याय आहे। तुम्ही बघू शकता हे बघा, छान असं मस्त एकदम नरम झालेला आहे हा नाश्ता आणि याला आपण आता वरून फोडणी तयार करून घ्यायची आहे। फोडणीमुळे हा नाश्ता खायला खूप टेस्टी लागतो। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, इथे आपल्याला मोहरी घालायची आहे अर्धा छोटा चमचा आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे, हिंग घालायचं आपल्याला। आपण याच्यामध्ये बेसन वापरले त्यामुळे इथे थोडंसं मी हिंग घातलेलं आहे आणि वरून आपल्याला आता हा तडका घालायचा आहे। सर्वीकडे असं तडका घालून घ्यायचा आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते। तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम असा हा नाश्ता आपला इथे हा तयार झालेला आहे। तुम्ही नक्कीच करून पहा। तर इथे खाण्यासाठी आपला हा नाश्ता इथे हा तयार झालेला आहे। तर तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल।
पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.